तुम्हाला बघून समजलंच असेल, आज आपण बनवणार आहोत गवारीच्या शेंगाची भाजी। खूप वेगळ्या पद्धतीमध्ये आणि खूप झटपट आपण भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आई इथं फटाफट शेंगा तोडत आहे। एकदम ताजा ताजा शेंगा इथं लागलेल्या आहेत, बघू शकता। एकदम कोवळ्या कोवळ्या आणि फ्रेश माल आहे। तर इथं आईनं शेंगा घेतल्या आहेत आणि आता जाणार आहोत आपण आपल्या घराकडे। आणि आईने चूल पेटवलेली आहे आणि त्यावरती कढई ठेवलेली आहे आणि बघू शकता इथं भाजीसाठी लागणारं सगळं सामान आणलेलं आहे। मग वातावरण किती सुंदर झालेलं आहे बघू शकता इथं। आणि आता आपण बनवणार आहोत गवारीची शेंग। कसे आहात तुम्ही सर्वजण? आज आपण बनवणार आहोत गवारीच्या शेंगा। तर याला तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि काल आपण फ्रेश तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, आपण आजीच्या शेतातून या शेंगा आणल्या होत्या आणि आज आपण त्याची भाजी बनवणार आहोत, ते पण चुलीवरती। चला तर मग अगोदर फटाफट शेंगा बनवण्यासाठी पहिलं तर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। छान असे खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला गवारीच्या शेंगा बनवण्यासाठी फक्त लसूण, शेंगदाणे, तेल आणि तिखट एवढंच लागणार आहे, बाकी काहीच नाही। तर चला मग झटपट आणि एकदम टेस्टी आपण गवारीच्या शेंगा बनवून तयार करू। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। अशीच नॅचरल आणि सौंदर्यात रमलेले माझं जीवन बघण्यासाठी आपल्या चॅनलसोबत नक्की राहा। परत एकदा चुलीवरती आपण कढई ठेवलेली आहे आणि आता इथं शेंगा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। शेंगा छान धुवून झाल्यानंतर डायरेक्ट कढईमध्ये टाकून द्यायचं। पहिल्यांदा आपल्याला शेंगा भाजून घ्यायच्यात। शेंगा भाजल्याने त्यातली थोडं जो करवटपणा असतो तो निघून जातो आणि शेंगा आपल्या छान खमंग भाजी आपली तयार होते। त्यामुळे सर्वात अगोदर शेंगाची भाजी करण्या अगोदर पहिल्यांदा शेंगा भाजणं हे खूप महत्त्वाचं आहे। मग कोणाकोणाला शेंगा आवडतात कमेंटमध्ये सांगा पटापट। वातावरण पण खूप छान झाले आणि आपल्या शेंगा पण खूप छान भाजून झाल्यात बघू शकता। अशा प्रकारे आपल्याला शेंगा भाजायच्या आहेत आणि आता फटाफट आपण शेंगा काढून घेऊया। उनसे नजरी पुन्हा एकदा कढई आपण वरती ठेवून देऊया। आता कढई ठेवली आपण, कढई ऑलरेडी तापलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं। अजून एक तुम्हाला खास टिप देते सुक्या भाज्यांबद्दल। बघा, सुक्या भाज्यांना आपण कूट जास्त टाकतो आणि शेंगदाण्यामध्ये सुद्धा तेल असतं, त्याच्यापासून तेल बनतं। तर त्यामुळं आपण जेव्हा कूट टाकतो सोल्याचं भाजीमध्ये, त्याचं तेलात रूपांतर होतं, त्याचं पण तेल सुटतं आणि भाजी आपली एकदम तेलगट होते, ऑइली होते आणि ते म्हणतात ना तेलाची नदी ताटात वाहते असा काही प्रकार होतो। त्याच्यामुळं आपण भाजीला तेल ऑलरेडी कमी टाकायचं, सुरुवातीलाच तेल कमी यूज करायचं सुक्या भाज्यांना, जेणेकरून आपली भाजी ऑइली पण होणार नाही आणि तेलाचं जे प्रमाण आहे, जे लेव्हल आहे ते बरोबर राहील। आणि आता तेल आपण बघा 2 चमचे तेल टाकले इथं, तरीसुद्धा आपल्या भाजी किती तेल होणार आहे तुम्ही शेवटी बघू शकता।
आता तेल टाकल्यानंतर इथं आपण टाकणार आहोत, तेल तापू द्यायचं आहे अगोदर आणि मोहरी टाकायची. कढई आपली अगोदरच तापलेली असल्यामुळं तेल आपलं लवकरच तापले. थोडीशी आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि थोडेसे जिरे टाकायचे. आणि आता आपल्याला टाकायचं आहे लसूण, खूप सारा लसूण टाकायचा आहे. लसणाला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचं आहे. कच्चा लसूण ठेवायचा नाही, कारण आपण लसूण जास्त यूज करतो, त्याच्यामुळं कच्चा ठेवल्यानंतर भाजी आपली चरकते. त्याच्यामुळं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत लसूण ठेवायचा आहे. आणि आता इथं टाकायचं आहे आपल्याला काळं तिखट, टेस्टप्रमाणे काळं तिखट टाकायचं आहे. आणि हे थोडंसं काळं तिखट तेलामध्ये तळू द्यायचं. आणि नंतर आपल्याला याच्यात टाकायच्या आहेत शेंगा. शेंगा टाकल्यानंतर हे जे तेल आहे सगळ्या शेंगाला लागू द्यायचं. आणि सोबतच आपल्याला टाकायचं आहे इथं मीठ, चवीनुसार मीठ टाकायचे. छान असं हे तेलात अगोदर परतून घ्यायचे. छान तेलात परतून झाले. आता पाणी टाकायचे. आपल्याला शेंगा सुक्या बनवायच्या, त्याच्यामुळं आपल्याला इथं पाणी शेंगाला शिजायला जितकं पाणी लागतं तितकंच टाकायचे. कमी पडलं तर नंतर टाकायचं, अगोदर जास्त पाणी टाकायचं नाहीये. आता आपल्याला याच्यामध्ये फक्त सोल्याचं कूट टाकायचं राहिले, जे की आपण शेवटी टाकणार आहेत. आता याला आपण झाकून शिजवणार आहेत शेंगा. भाजल्यामुळं शेंगा अगोदरच 50% शिजल्या, त्यामुळं 15 ते 20 मिनिट लागतील फक्त शेंगा शिजायला. आता 15 ते 20 मिनिट शेंगा आपल्या शिजत आहेत, तोपर्यंत आपण सोल्याचं कूट वाटून घेऊया. तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तर याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण दोडक्याची पातळ भाजी करायला शिकणार आहोत. तुम्ही तो पण व्हिडिओ नक्की बघा. आपल्या व्हिडिओमध्ये फक्त रेसिपी नाही, मनाला एक शांतता मिळते. कारण आपलं जे किचन आहे पूर्ण नेचरमध्ये आहे. पूर्ण एका साईडला ऊस आहे, तर दुसऱ्या साईडला केळी आहे, आणि इथं आपला मोन्या बसलाय, त्याला भाकरी बनवायची. आणखीन चेक करूया आपल्या शेंगा काय म्हणतायत. शिजत आलेत शेंगा. आता आपण याच्यामध्ये कूट टाकूया. थोडंसं कमी वाटतंय सोल्याचं कूट, आणखीन टाकूया. छान मिक्स करून घेऊया. आणखीन 5 मिनिट याला आपण शिजू द्यायचे झाकून. तयार आहे आपली झटपट आणि चमचमीत खमंग अशी शेंगाची भाजी. चला फटाफट काढून घेऊया. तयार आहे एकदम स्वादिष्ट. आणि बघा इथं तेल पण आलंय भाजीला. आपली शेंगाची भाजी तयार आहे. चपाती भाकरी कशासोबतही खा, एकदम टेस्ट तर अमेझिंग आहेच आणि हेल्दी पण आहे. बघू शकता. या जेवायला.